वाह, तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालंय आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये पण दम आहे. आम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी तयार आहोत. हो, आम्ही तिघही तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहोत. आता राहिला किर्लोस्कर मॅडम यांचा प्रश्न. त्यांनी तुमच्या प्रोजेक्टला मंजुरी दिल्याशिवाय तुम्हाला फंडिंग मिळणं अशक्य आहे. मला हे प्रोजेक्ट मान्य नाही. पण सर, मला असं वाटतं तुम्ही तिघं. सॉरी, आमची पद्धतच आहे, सगळे इन्व्हेस्टर रेडी झाले तरच आम्ही प्रोजेक्टला फंडिंग करतो. आणि किर्लोस्कर मॅडम जर रेडी नसतील तर आम्ही तुम्हाला फंडिंग नाही देऊ शकत. आय एम सॉरी सर. तुमची हरकत नसेल तर मला काही विचारायचं. काय प्रॉब्लेम आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये? किर्लोस्कर मॅम. आदित्य, इन्व्हेस्टर समोर बोलायची ही कुठली पद्धत झाली? आदित्य, अशा प्रकारे आवाज वाढवून तू बोलू शकत नाहीस. आय एम सॉरी सर, पण गेली 10 वर्ष मी या कंपनीत काम करतोय, पण तरीही माझा अजून एक प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला नाही. आणि याला येऊन 4 दिवस झाले तर लगेच प्रोजेक्ट घेऊन येतोय. मी हे होऊ देणार नाही. हे घ्या गोळी. पाणी. थँक्यू. या. काय बघ, कशी झाली मीटिंग? काही नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन वगैरे? पाहिल्या? काय मिळतं तुला हे सगळं करून ग? हा, काय मजा येते का तुला? नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा आई? प्रीतम, काय काय झालंय? काय एवढं चिडताय काय तुम्ही? सांगा तरी. तू थांबा, तू थांब, मला आईशी बोलायचंय. तर तुला तो प्रोजेक्ट करायचा नव्हता, मान्य आहे, ओके. अरे पण तो जर स्वतःच्या हिमतीवर काही करू पाहतोय तर त्याला का आडवी येतेस तू? तुझ्याकडे पैसे मागितले होते का त्याने? तुझ्या भरोश्यावर बसला होता का? नाही ना. अरे तू नाही म्हटलीस, तो निघून गेला. बरं, त्याचा प्रोजेक्ट मी करतो म्हटल्यावर मला नाही करू दिलंस, त्याला नाही करू दिलंस. का सारखं सारखं आडवा येतेस ग तू? प्रीतम, बस आधी, बस बस, पहिल्यांदा बस. हे बघ, तुला जे काही बोलायचंय ते तू शांतपणे सुद्धा बोलू शकतोस. अहिल्याशी या पद्धतीनं तू बोललेलं मला आवडणार नाही. मला पण नाही आवडत तिच्याशी असं बोलायला. आई आहे ती माझी, पण ती भाग पाडते हो हे सगळं करायला, हे मोठ्या आवाजात बोलायला. मग बाबा, दादावर अन्याय होतोय. नाही, मान्य आहे मला, त्याच्याकडून काही 2-4 चुका झाल्या असतील, पण म्हणून काय आयुष्यभराचे दुश्मन असल्यासारखे वागणार आहे का त्याच्याशी? म्हणजे हिला त्याला मोठंच होऊ द्यायचं नाहीये का? जोपर्यंत तो आईच्या हाताखाली होता ना, तोपर्यंत सगळं ओके होतं. जरा त्यांनी काही इंडिपेंडेंट व्हायचा विचार केला तर हिला नाही आवडलं ते. तुला काय भीती वाटते का की दादा तुझ्यापेक्षा मोठा होईल म्हणून? प्रीतम, काय बोलतोस तू? अरे कुठल्या आईला आपली मुलं मोठी झालेली नाही आवडणार? आईला देवी किर्लोस्करलाच आवडत नाहीये. दिसतंय ना, सगळं क्लिअर दिसतंय आता. प्रीतम, आईंशी बोलताय तुम्ही, जरा जपून बोला. मी पुरेपूर प्रयत्न करतोय आईशी जपून बोलण्याचा, कळलं? पण ना मला आता कंट्रोल होत नाहीये. मनमानी करावी माणसाने, पण केवढी एवढी? अँड द सॅड पार्ट इज की तिला फरकही पडत नाही तिच्या वागण्याचा. हो, नाही पडत मला फरक. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोणी काय करावं, काय करू नये, ह्यानी मला काही फरक पडत नाही.
किंवा माझ्या बोलण्याने कोणाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही किंवा कोण माझ्याबद्दल काय बोलतं किंवा काय विचार करतं यानी मला फरक पडत नाही. मी अहिल्यादेवी किर्लोस्कर एका रात्रीत झालेले नाहीये. खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली आहे आणि याचे निर्णय मी घेते. त्यामुळे मला सल्ले देण्याचे प्रयत्न करू नका. अहिल्या, प्रीतम, सॉरी. ते काय झालंय? कुठं काय? तुमचं लक्ष नाहीये कामात? नाही असं काही नाही. तो ऍक्च्युली काय झालं एक मिनिट आदित्य सर, मला तुम्ही जरा नीट सांगा. तुमचं महत्वाचं काम होतं, म्हणजे तुमची महत्वाची मीटिंग होती ना आज. ते पैसे गुंतवणारी माणसं येणार होती. ते महत्वाच्या माणसांमध्ये कोण कोण होतं माहितीये? कोण होतं? तुझी देवी आई. काय? आणि आईने त्या प्रोजेक्टला चक्क नकार दिलेला आहे. पण का? का तेच मला पण कळत नाहीये. आई अशी का वागते माझ्याशी मला खरंच कळत नाहीये. म्हणजे मान्य आहे मी मुलगा म्हणून चुकलो असेल, पण ती तर एक बिझनेस वुमन आहे ना. आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने बघता हा प्रोजेक्ट चांगला आहे याची जाणीव असणार आहे तिला. आदित्य सर, देवी यांनी तुमच्या प्रोजेक्टला नकार दिला कारण त्यांना तुमची काळजी आहे. काय? वय सर, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. देवी आई कधीच कुणावरच अन्याय करत नाही. काय बोलतेस तू? ऐकून तर घ्या. त्यांनी तुम्हाला प्रोजेक्ट करायला नकार दिला म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच काहीतरी कमी असणार. अगं मी आदित्य सर, नीट तपासून बघा काही चुकतंय का. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा प्रोजेक्टचा अभ्यास करा. बरं, तुला माझं नाव काय माहितीये ना? आदित्य. आदित्य किर्लोस्कर. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO होतो मी. आजपर्यंत एकही प्रेझेंटेशन मध्ये माझी चूक झालेली नाही आणि हे तर माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. तरी तुला असं वाटतं मी त्यात चुकलो असेल? चुकलेलं असू शकतं. देवी आई त्याशिवाय तर नकार देणार नाहीत ना. उगाच ओव्हर कॉन्फिडेंट राहण्यात काय अर्थ नाही. माझ्यापेक्षा जास्त आईला तू ओळखतेस. कामाचं मी बघते, तुम्ही जाऊन प्रोजेक्टचं बघा. ए बटाटे कापून जा म्हणलं ना. ती मांजर येते बघ तिथे. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.